जय आदिवासी मित्रांनो, मा बाबू मध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आहे ना ध्रुवान मा आलोय इकडं विघ्नहार साखर कारखान्यात आलोय। इथं चिलाप्याला भारी मिळत्या, आपली लोक असता विकाय आणि एकदम फ्रेश माल मिळतो, ताजा ताजा मिळतो। म्हणलं बरेच दिवस चिलाप्या खाल्या नाही, तर म्हणलं चिलाप्या आणाय जाऊ। तर बघू आज आपण 1-1.5 किलो नेऊ चिलाप्या काय कराय। तर मित्रांनो, माझ्या चॅनलवर नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। इथं मासे मिळत आहे बघा इकडं, आणि हे लाईनी ना अजून इकडं पुढे बरेच मिळतात। तर इथं साखर कारखाना आहे बघा, इकडे हे दिसतं तुम्हाला त्याची नळकांडा, आणि इकडून बरेचसे लोक असतात ऊसतोड कामगार। तर इथं मिळतं आहे फ्रेश मास। तर बघा चांगल्या मटमटल्या चिलाप्या, तर इथून न्यायच्या आपल्याला 1 किलो करा ना। 1 किलो, हां 1 किलो। दादा आपलं नाव काय आहे? राहुल केदार म्हणून नाव आहे, आपलाच गडी आहे। तर ह्याला आपण 1 किलो, हां 1 किलो घेतल्या चिलाप्या। ते इथं साफ इथं यांच्याकडूनच साफ करून नेणार आहे, मग घरी गेल्यानंतर आपण करणार आहे त्याचा फ्राय करू किंवा मग कालवण करू, भाजी करू। लक्ष्मण ते आपलं चांगलं मित्र आहे बरं का, तुमची भावकीच आहे ना? आमची भावकीच आहे ती। हां कोडा देणं जुन्नर का? हां जिवंत आहे मित्रांनो। ते काटा काढू का? हां काढा ना, काटा काढा। काही घरी जाऊन त्या काढायला लागेल, त्यापेक्षा इथं त्या काढून। किती वर्ष झाले व्हिडिओ बनवता? 4 वर्ष झाले, 4 वर्ष झाले आता 4 होतील पूर्ण। पूर्ण। काही एक मिनिट हां। कोणाला तर पकडून गावात आले का ते पिऊन सगळा हे बघा हाय चालता येत नाही त्याला। ध्रुवा काय रे? ध्रुवा शेठ गार वाजत काय? मित्रांनो, आपल्या चिलाप्या झाल्या साफ, आणि आता आपण निघणार आहे घरी, त्यांना पैसे द्यावा आपण। ध्रुवा पिशवी काढ बरं, पिशवी घे ना, थांब इकडे दे। आणि अडकव इथं। येऊ का? मित्रांनो बघा, आत्ताच घरी आलो आणि हे मास आहे ना पितळीत काढला। हे 1 किलो मासा, 3 चिलाप्या बसल्या 1 किलो मध्ये, अशा मटमटल्या होत्या। हे 3 चिलाप्यांची डोक्या। तर हे आता जरा 2-3 वेळा मास साफ करीतो हे पीस। इकडे दाखव ना, इकडे ठिकाणी हे असं आहे ना, सगळं पीस आपण साफ करून घ्या। मित्रांनो बघा, मास झाला आपलं धुवून। तर त्या 3 डोकी होती आणि 2-3 बारीक पीस आपण बाजूला काढला। हे मटमटनच आपण आहे ना
फ्राय करणार आहे. चांगलं धुवून घेतला आणि आता आपण त्याच्यावर लिंबू पिळणार आहे आणि थोडी आला लसूण पेस्ट आहे. पहिल्यांदा आपण याच्यावर लिंबू पिळू, मीठ आणि आला लसूण पेस्ट. तर चला लिंबू घेतलाय कापून, लिंबू बस का, आणि हे आलं लसूण पेस्ट आपण मीठ टाकू बस का. आणि मस्त पैकी असं मिक्स करून घ्या, चोळून घ्या त्यांना. हळद टाकू द्या. मसाला नाही टाकायचे मित्रांनो. मीठ, हळद, आलं लसूण पेस्ट आणि लिंबू हे आवडत आपण आता सध्या त्याला लावणार आहे आणि थोडस मॅग्नेट होऊन द्या. मित्रांनो आता आपण मसाला लावून घेऊ. कांदा लसूण मसाला टाकी देशील पा. हे बाकी कंत चिकन मटन कंत मिरची पावडर, धना पावडर. हे मसाला आता चांगलं मिक्स करून घेऊ आणि एक 5 मिनिटं परत ठेवू आणि नंतर घ्याव डायरेक्ट तळायचं. तर मित्रांनो चांगला आता हे मसाला सुद्धा मिक्स करून झाला, चांगलं चोळून झाला त्याला. मित्रांनो बघा तवा ठेवलाय तापाय आणि तेल पण वाचलंय आणि आता तेल तापला का आपण हे चिलापीचं पीस तळणार आहे. टाकू बरं, तापलाय तेल. दोन
मित्रांनो बघा, या आधीचा आपण घेतला काढून आणि आता हे परत 4 पीस टाकायचा. अजून एक आहे. आता हे 4 राहिलेले शेवटचं आवडं घ्या तळून. मित्रांनो बघा, चांगलं तळलं आहे पण पीठ. तर आता घ्यावं आपण काढून आणि काढून झालं का मग बसून जेवाय झालं आता तर. मित्रांनो मासं झालं आपलं तळून आणि आता आम्ही बसणार आहे जेवाय. तर जेवाय या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. माझ्या चॅनेलवर नवीन आहे चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, जय आदिवासी, जय जोहार.